नमस्कार. काल रात्रीपासून आमच्याकडे पाऊस सुरू झाला. तुमच्याकडे पण पावसाचं आगमन झालं का? आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या ठिकाणाहून बघता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज सूर्यनमस्काराचा 6वा दिवस. हलकं स्ट्रेचिंग करून मी सुरुवात केली. आज थोडं थकवा आल्यासारखं जाणवत होतं. मग थोडं हलकं स्ट्रेचिंग केलं आणि मग सूर्यनमस्काराला सुरुवात केली. तुम्हाला माहिती का, आपण कितीही दमलो असेल ना तरी स्वतःसाठी काही मिनटे काढायचे, जबरदस्तीने नाही. तर आपल्या शरीराचं ऐकत हलकं फुलकं स्ट्रेचिंग करायचं आणि हलकासा व्यायाम करायचा. त्यामुळे शरीरातला आपला ताण कमी होतो, स्नायूंना आराम मिळतो आणि आपल्याला मन प्रसन्न वाटतं. कधीकधी 5 ते 10 मिनटाचं स्ट्रेचिंगसुद्धा दिवसभराचा तुमचा थकवा दूर करण्यासाठी पुरेसे असते. बॉडी स्ट्रेचिंग हे फक्त व्यायामापूर्वी किंवा नंतर करायचे नसून शरीर निरोगी आणि लवचिक ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराची लवचिकता वाढते, म्हणजे स्नायू आणि सांधे मोकळे होतात. त्यामुळे हालचाली सहज होतात. पाठ, खांदे आणि कंबर यामधला जो स्टिफनेसपणा आहे ना, तो हळूहळू कमी होतो. रक्ताभिसरण सुधारतं, म्हणजे स्नायूंना अधिक ऑक्सिजन आणि पोषण मिळते आणि आपल्याला दुखापतीचा धोका हळूहळू कमी होतो. म्हणजे स्नायू लवचिक असल्यामुळे इजा होण्याची शक्यता कमी होते आणि जरी झालीच इजा तरी आपल्याला ते रिकवर व्हायला पटकन मदत होते. आपले पोश्चर सुधारायला मदत होते. बसण्याची, उभे राहण्याची आणि चालण्याची पद्धत हळूहळू सुधारते. आपला तणाव कमी होतो. स्ट्रेचिंगमुळे शरीर रिलॅक्स होते आणि मन शांत राहते. योगासने अधिक चांगले करता येतात. नियमित स्ट्रेचिंगमुळे योगातील अवघड आसने सहज आपल्याला करता येतात. म्हणून दररोज फक्त 10 ते 15 मिनटं बॉडी स्ट्रेचिंग केल्याने शरीर लवचिक आणि मजबूत आणि ऊर्जावान राहते. जसे आपण मोबाईल चार्ज करतो तसेच स्ट्रेचिंग हे आपल्या शरीराला रिफ्रेश करण्याचे काम करते. त्यामुळे रोजच्या दिनचर्येत स्ट्रेचिंगचा नक्की समावेश करा आणि निरोगी जीवनाकडे एक पाऊल टाका. आज माझे 26 सूर्यनमस्कार झाले आणि अशा प्रकारे आजचा 6वा दिवस झाला. आता 7वा. आणि हो, एक व्हिडिओ माझा डिलीट झाला होता डे 3चा, तर तो मी परत नक्की पोस्ट करते. आणि हो, सूर्यनमस्कार झाल्यानंतर हलकं स्ट्रेचिंग करायला विसरायचं नाही आणि शवासन करायला तर नक्की विसरायचं नाही, कारण की शवासन हे तर आपल्या सगळ्यांचं आवडीचं आसन आहे. तर शवासनाचे फायदे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते. तर हलकं नंतर स्ट्रेचिंग करा, बॉडी रिलॅक्स करा आणि असे छान सूर्यनमस्कार करत राहा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, तुम्हाला पण फ्रीमध्ये योगा शिकायचा आहे का? तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि थोड्याच दिवसात तुमच्यासाठी मी फ्री सेशन घेऊन येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल. तर सगळ्यांनी पटपट सबस्क्राईब करा, म्हणजे आपण लवकरच सेशन सुरू करूया. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. हो, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बाय.